नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा, विषय मराठी, पाठ 5वा, वसंत हृदय चैत्र या पाठातील स्वाध्याय, कृती, व्याकरण, स्वमत अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला आहे कृती। आता कृतीमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नावे लिहा। इथं काही झाडांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्या झाडांच्या वैशिष्ट्यावरून ते कशाचे झाड असावे याचे नाव आपल्याला ओळखून लिहायचं आहे। यामध्ये पहिला आहे निळसर फुलांचे तुरे। काय आहे? निळसर फुलांचे तुरे। तर निळसर फुलांचे तुरे असणारे झाड आहे कडुनिंबाचे झाड। कडुनिंबाचे झाड। दुसरं आहे गुलाबी रंगाची कोवळी पालवी। आणि ही कोणत्या झाडाची असते पालवी पिवळी? गुलाबी रंगाची? पिंपळ। पिंपळ या झाडाची गुलाबी रंगाची कोवळी पालवी असते। गुलाबी गेंद। गुलाबी गेंद असलेलं झाड कोणतं आहे? मधुमालती। गुलाबी गेंद असलेलं हे मधुमालती ही वेल आहे। कडवट उग्रवास। करंजाचे झाड। करंजाचे झाड। करंजाच्या झाडाचा कडवट उग्रवास येतो। दुरंगी फुले। घाणेरीची। घाणेरीची फुले हे दुरंगी असतात। 3 पाकळ्यांचे फूल। माडाचे झाड। माडाच्या झाडाला 3 पाकळ्यांचे फूल असते। पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे। फणस। फणस या झाडाला पायापासून डोकीपर्यंत फळे हे धरतात किंवा त्यावर लादली जातात। अशा प्रकारे आपल्याला फुलांच्या वैशिष्ट्यावरून झाडांची किंवा वेलींची नावे लिहिता येतात। आता कृतीमध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। आणि यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे किंवा पहिली संकल्पना आहे, चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे। काय आहे पहिली संकल्पना? चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे। उत्तर, वसंत ऋतूतील सर्व सर्जन म्हणजे निसर्गातील नाविन्यपूर्णतः निसर्गाचे डोळ्यांना भावेल असे सुंदर रूप, विविध वृक्षावर डोलणारी मधुर आंबट गोड रसांनी भरलेली फळे, उदाहरणार्थ आंबा। यामुळे वसंत ऋतूचे खरेखुरे परिपूर्ण रूप पाहतच राहावे असे वाटते आणि त्याचे उत्कट दर्शन होते। चैत्र महिन्यात निसर्गाला एक आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त होते, म्हणून चैत्र महिना हा खरा वसंतात्मा मधुमास आहे असे म्हटले जाते। दुसरी संकल्पना आहे, काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात। काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात। उत्तर, चैत्र महिन्यात निसर्गाचा नाविन्यपूर्ण असा अनुभव घेत असताना आजूबाजूला दिसणारी सुंदर सुंदर निसर्गदृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय। ती डोळ्यांनी मनांनी टिपली जातात। निसर्ग पाहता पाहता मन घरट्याजवळ थोडेसे रेंगाळते, पुढे सरकावेसे असे वाटतच नाही। इथे आपण जणू एक विराम घेत आहोत असे वाटते, म्हणून काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटायला लागतात। कृतीमध्ये तिसरा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। आणि खाली अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे। अ गटात दिलेला आहे लांबलचक देठ। पहिला आहे लांबलचक देठ। दुसरा आहे अर्धवर्तुळ पांढरी टोपी। अर्धवर्तुळ पांढरी टोपी। आणि तिसरे आहे भुरभुरणारे जावळं। आणि ब गटात दिलेला आहे माडाच्या लोंब्या। आ आहे कैऱ्याचे गोळे आणि ई आहे करंजाची कळी। उत्तर, लांबलचक देठ आहे त्याची जोडी कैऱ्याचे गोळे याच्याशी जुळवली आहे। दुसरा आहे अ गटात अर्धवर्तुळ पांढरी टोपी आणि अर्धवर्तुळ पांढरी टोपी ही करंजाची कळी आहे, म्हणून ही जोडी करंजाच्या कळीसोबत लावता येते। तिसरा आहे अ गटात भुरभुरणारे जावळं। भुरभुरणारे जावळं आणि त्याची जोडी ब गटात माडाच्या लोंब्या यासोबत आपल्याला लावता येते। अशा प्रकारे योग्य जोड्या जुळवता येतात। प्रश्न चौथा आहे, खालील तक्ता पूर्ण करा। आणि या तक्त्यामध्ये एका बाजूला शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपले त्याचे अर्थ लिहायचे आहेत। तर पहिला शब्द आहे निष्पर्ण।
निष्पर्ण म्हणजे पाणी निघून गेलेला. आता दुसरा शब्द आहे निर्गंध. निर्गंध म्हणजे गंध निघून गेलेला. काय आहे दुसरा शब्द? निर्गंध. निर्गंध म्हणजे गंध निघून गेलेला. तिसरा शब्द आहे निर्वात म्हणजे हवा नसलेला. एखाद्या ठिकाणी जर हवा नसेल तर आपण त्याला निर्वात असे म्हणतो. निगर्वी. निगर्वी म्हणजे गर्व नसलेला. आणि शेवटचा शब्द आहे निस्वार्थी. निस्वार्थी म्हणजे स्वार्थ नसलेला. अशा प्रकारे हा आपल्याला शब्द आणि अर्थाचा तक्ता पूर्ण करता येतो. प्रश्न 5 आहे, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. खाली काही कंसात वाक्प्रचार असलेली शब्द दिलेली आहेत, जसे की रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे. आणि खाली काही वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्यात आपल्याला यातील योग्य शब्द ओळखून तो लिहायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आता पहिलं वाक्य आहे, लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच. यामध्ये दुःखी होणे च्या ऐवजी आपल्याला व्यथित होणे हा वाक्प्रचार लागू पडते. तर वाक्य कसं लिहायचं आहे? लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. व्यथित होणे हा वाक्प्रचार आपल्याला वरील दिलेल्या कंसातील वाक्प्रचारातून ओळखून लिहायचा आहे. आता दुसरं वाक्य आहे, गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. काय वाक्य? गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. यामध्ये वरील कंसातील रुंजी घालणे हा वाक्प्रचार लागू पडतो. तर आपल्याला वाक्य कसं लिहायचं आहे? रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे. गुंजारव करीत भ्रमर फुलाभोवती रुंजी घालतात. काय आहे? गुंजारव करीत भ्रमर फुलाभोवती रुंजी घालतात. आता तिसरं वाक्य आहे, मोठ्या माणसाबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच आहे. मोठ्या माणसाबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच आहे. या ठिकाणी कंसातील कुचेष्टा करणे हा वाक्प्रचार लागू पडतो. कुचेष्टा करणे या शब्दाचा अर्थ होतो टिंगलटवाळी करणे. तर आपल्याला वाक्य कसं लिहायचं आहे? मोठ्या माणसाबद्दल कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच आहे. आता चौथं वाक्य आहे, सध्या घरामध्ये उंदराची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. काय आहे प्रश्न किंवा वाक्य? सध्या घरामध्ये उंदराची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. यामध्ये वरील कंसातील पेव फुटणे हा वाक्प्रचार लागू पडतो. पेव फुटणे म्हणजे संख्या वाढणे. तर याचं वाक्य कसं लिहायचं आहे आपल्याला? सध्या घरामध्ये उंदराचे पेव फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहिता येतात. प्रश्न 6 आहे, खालील शब्दामधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा. खालील शब्दामध्ये प्रत्यय ओळखून तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथे एका बाजूला शब्द दिलेले आहेत, शब्दाच्या तक्त्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यय दिले आहेत आणि तो तक्ता रिकामा दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे किंवा लिहायचा आहे. मधात जे प्रत्यय दिलेले आहेत त्या प्रत्ययावरून दुसरा एक शब्द तयार करून त्या बाजूच्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे. तर पहिल्या तक्त्यामध्ये मी पहिला शब्द वाचते, अतुलनीय. काय आहे पहिला शब्द? अतुलनीय. यामध्ये शेवटचा निय हा शब्द आहे तो प्रत्यय आहे, तो आपल्याला 2 नंबरच्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे. आता निय या शब्दावरून एक दुसरा शब्द तयार करायचा आहे, तो आहे प्रशंसनीय. तो 3 नंबरच्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे. काय? प्रशंसनीय. दुसरा शब्द आहे प्रादेशिक. काय आहे? प्रादेशिक. आणि याचा प्रत्यय आहे ईक. प्रत्यय आहे ईक. आता या ईक शब्दावरून नवीन शब्द येतो प्रत्यय असलेला सामाजिक. कोणता शब्द लिहायचा आहे आपल्याला? सामाजिक. तिसरा शब्द आहे गुळगुळीत. गुळगुळीत. याचा प्रत्यय आहे ईत. काय आहे प्रत्यय? ईत. आता या ईत याच्याहून वेगळा शब्द येतो मुळमुळीत. काय आहे तो शब्द? मुळमुळीत. हा आपल्याला तिसऱ्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे. आता चौथा शब्द आहे अनुकुचीदार. कोणता शब्द आहे? अनुकुचीदार. याला प्रत्यय आहे दार. दार हा प्रत्ययाला लावलेला आहे आणि हा आपल्याला दुसऱ्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे. दार या शब्दावरून आपल्याला नवीन प्रत्यय असलेला वेगळा शब्द येतो टोकदार. टोकदार हा शब्द तिसऱ्या
तक्त्यामध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे दिलेल्या शब्दामधील प्रत्यय ओळखून आपल्याला तक्ता पूर्ण करता येतो. प्रश्न 7वा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटी लिहा. खाली काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यात प्रत्येकी दोन शब्द अधोरेखित केलेले आहेत. त्यातील त्या अधोरेखित शब्दांच्या नामांचा प्रकार ओळखून आपल्याला त्या तक्त्यामध्ये लिहायचं आहे किंवा चौकटीत लिहायचं आहे. आता पहिलं वाक्य आहे, अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. काय आहे वाक्य? अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. या वाक्यामध्ये अश्विनीला आणि पुस्तक हे शब्द अधोरेखित केलेले आहे. तर पहिला शब्द आहे अश्विनी. अश्विनी हे या वाक्यातील विशेष नाम आहे आणि दुसरा शब्द आहे पुस्तक. पुस्तक हे सामान्य नाम आहे. काय आहे पुस्तक? सामान्य नाम आहे. आता दुसरं वाक्य आहे, अजय आजच मुंबईहून परत आला. अजय आजच मुंबईहून परत आला. यामधील जे अजय नाम आहे, अजय आणि मुंबई हे दोन शब्द या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले आहेत. यामध्ये जे पहिलं नाम आहे अजय, अजय हे विशेष नाम आहे आणि दुसरा अधोरेखित केलेला शब्द आहे मुंबई आणि मुंबई हे सुद्धा विशेषच नाम आहे, विशेष नाम आहे. प्रश्न 3रा आहे किंवा तिसरं वाक्य आहे, गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. यामध्ये गुलाबाचे आणि सौंदर्य हे दोन शब्द अधोरेखित केलेले आहेत. यामध्ये गुलाब हे विशेष नाम आहे तर सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. आता चौथं वाक्य आहे, रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. काय वाक्य? रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. यामध्ये रश्मी आणि गोडवा हे शब्द अधोरेखित केलेले आहेत. तर यामधील जो पहिला शब्द आहे रश्मी हे विशेष नाम आहे तर गोडवा हा भाववाचक नाम आहे. गोडवा हे भाववाचक नाम आहे. अशा प्रकारे आपल्याला वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत उत्तरे लिहिता येतात. आता प्रश्न 8वा आहे, खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दासाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा. खाली काही समानार्थी असलेले शब्द दिलेले आहेत आणि काही ओळीसुद्धा दिलेली आहेत. तर त्या शब्दाचे अर्थ त्या ओळीमध्ये आहेत ते ओळखून किंवा शोधून आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिली मी त्या ओळी वाचते. जो आपल्या आनंदात सोबत असतो, जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाटत चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते. ओळी पुन्हा एकदा पहा. जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते. आता खाली काही शब्द दिलेले आहेत तर त्या शब्दाचे पर्यायी शब्द आपल्याला वाचलेल्या ओळीतून शोधून लिहायचे आहे. पहिला शब्द आहे कर्ण. कर्ण या शब्दासाठी पर्यायी शब्द आलेला आहे ओळीमध्ये कान. कर्ण या शब्दासाठी पर्यायी शब्द आहे कान. आता दुसरा शब्द आहे सोबती. सोबती या शब्दासाठी ओळीमध्ये पर्यायी शब्द आलेला आहे मित्र. सोबती या शब्दासाठी कोणता शब्द वापरलेला आहे ओळीमध्ये? मित्र. आता तिसरा शब्द आहे मार्ग. मार्ग या शब्दासाठी ओळीमध्ये पर्यायी शब्द आलेला आहे वाट. कोणता शब्द आलेला आहे? वाट. आणि चौथा शब्द आहे हर्ष. हर्ष या शब्दासाठी ओळीमध्ये पर्यायी शब्द दिलेला आहे आनंद. हर्ष, आनंद. अशा प्रकारे आपल्याला खालील ओळीतून वाचून दिलेल्या शब्दाचे पर्यायी शब्द लिहिता येतात. प्रश्न 9वा आहे स्वमत. आता स्वमतमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. काय प्रश्न? चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीचे रूप पाहून मनमोहर होते. मन हे मनमोहर होते. पिंपळाची झाडे ही गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहे. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्यांदा पाहिल्याने डोळे भरत नव्हते. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच
उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुललेले आहे असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने खूप हलत नाही, पण पिंपळाच्या पानांची सारखी सळसळ असते. पिंपळ पानाच्या सळसळीवरूनच झाडांच्या पानाची सळसळ हा शब्द रूढ झाला. पिंपळाच्या झाडावर मधुमालतीची वेल चढली की चारी बाजूंनी अगदी पिंपळाच्या झाडाच्या मध्यापर्यंत ती वेल झाडाला वेढून टाकते आणि चैत्र महिन्यात मधुमालती गुलाबी गेंदांनी खचून भरली जाते. तिला अधिक फुलायलाही जागा राहत नाही. अशीच दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची व फुलांची व गुच्छांची आणि फक्त पालवीच नाही तर हिरवी फळेसुद्धा इतर झाडाप्रमाणे प्रत्येक फांदीला चिटकून बसली जातात. त्यामुळे आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील नवपालवीने डवरलेल्या पिंपळाच्या झाडाला लावता येतात. अशा प्रकारे चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य अत्यंत सोप्या आणि सार्थक शब्दात, समर्पक शब्दात करता येते. स्वमतमध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात. या विधानाची सत्यता पटवून द्या. दुसरा प्रश्न आहे. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात. या विधानाची सत्यता पटवून द्या. उत्तर: चैत्र महिन्यात संपूर्ण सृष्टीच सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगाची विविध आकार असलेली फुलांच्या रूपात डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र निसर्गाच्या नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचं दर्शन घडते ते पक्ष्यांच्या घरट्यात. पक्ष्यांची घरटी ही अनेक लोभस आकारात निर्मिलेली, मानवनिर्मित घरांना कधीही मागे टाकणारी असतात. काही कबरी घरटी ही लक्ष वेधून घेणारी असतात. ती पाहतच राहावे असे वाटणारी. काही लोंबत्या आकाराची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल अशी विविध रूपातील असतात. ही घरटे पाहता पाहता मन हरवून जाते, रमून जाते. म्हणून ही घरटी जणू चित्रलिपीच वाटते. याच्या आधारे आपण निरीक्षण केल्यानंतर निसर्गाचे सौंदर्य आपल्या रोमारोमात लिहून ठेवले जाते. म्हणून चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते ते जणू निसर्गाचे साहित्यच आहे. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो, तिथे थांबतो. म्हणून त्याला विरामचिन्हाची उपमा दिली आहे. जसं आपण वाचन करताना, लिहिताना थोडा वेळ थांबतो, थोडा गॅप घेतो, त्याला तिथे विरामचिन्हे देतो. तसंच एक प्रकारची इथे घरटी दिसली निसर्गात गेल्यानंतर तेव्हा तिथं विराम दिला जातो, थोडा वेळ थांबल्या जाते. म्हणून चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे म्हणतात. हे विधान सत्य आहे. आता स्वमतमध्ये तिसरा प्रश्न दिलेला आहे. वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा. काय? वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा. उत्तर: आमचे वास्तव्य हे एका छोट्या पण छान अशा खेडेगावात आहे. जेव्हा वसंत ऋतू येतो किंवा चाहूल जरी लागली तरी मन आपोआपच प्रसन्न होऊन जाते. वसंत ऋतूमध्ये रानावनातून नुसता फेरफटका जरी मारला तरी खूप आनंद होतो. काही खायला आणि काही प्यायला नसले तरी चालते. निसर्गाच्या सौंदर्याला डोळा भरून पाहिल्यानेच पोट भरून जाते, मन भरून जाते. वसंत ऋतूशी निगडीत एक आठवण. एकदा असेच फिरत असताना आम्र फुलांचा सुगंध आला. आमचे एक जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले आणि झाड सुगंधी मोहराने भरलेले. प्रत्येक फांदीवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसताच तोंडाला पाणी आले. आणि आपलेसुद्धा जसे वाचताना किंवा लिहिताना येते अगदी तसेच. आणि लगेच एका दगडावर लक्ष गेले. ते घेऊन कैऱ्या पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला. तेव्हा वाटेने जाणारा एक माणूस, म्हणजे जसा वाटसरू, झाडाविषयी प्रेम असणारा होता. तो कळवळून म्हणाला, झाडावर दगड मारण्यामुळे झाडाला वेदना होतात. त्याने हे कृत्य करण्यापासून आम्हाला
थांबवले आणि तो स्वतः झाडावर चढून आम्हाला मस्त खूप कैऱ्या तोडून दिल्या. त्यानंतर आम्ही तसेच घरी गेल्यानंतर आईने आम्हाला त्या कैऱ्या खाण्यासाठी मीठ मसाल्यांची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना सगळ्या बाजूंनी लावून दिले. हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्या दिवसाची कैरीची चव मी अजूनही विसरली नाही. आपल्या सगळ्यांना वसंत ऋतू म्हटला की कैरी ही आठवतेच. अशा प्रकारे विविध आठवणी आपल्या आहेत, परंतु ही सर्वात महत्त्वाची आठवण मी या उत्तरामध्ये लिहिली आहे. अशा प्रकारे वसंत ऋतूशी निगडीत एक आठवण समर्पक शब्दात आपल्याला लिहिता येते. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.